नमस्कार मित्रांनो, आता इमर्जन्सी चालू आहे मी दवाखान्यामध्ये, कारण राधूच्या खूपच पोटात दुखायला लागले आणि नेहमी तिच्या पोटामध्ये दुखतं. तरी मी तिला दुपारी काढा करून पाजला तरी नाही राहिलं तिच्या पोटात दुखायचं आणि आता पण भरपूर दुखायला लागलं. त्यामुळे आता एवढी रात्र झाली दवाखान्यात चालवले आणि माझ्याबरोबर वहिनी आहे, पूजा पण आहे ना ग राधू? राधू लय दुखते बाबू पोटात. ह्याच्या अगोदर पण राधाच्या पोटात बऱ्याच वेळा म्हणजे दुखायचं. मी तिला बऱ्याच वेळा हॉस्पिटलला पण घेऊन गेलो. एकदा तर लय बेकार कंडिशन झाली, उचलूनच घेऊन गेलो असं कावळ्यातच तिला दवाखान्यात इमर्जन्सी मध्ये. तिच्या आतड्यावरती सूज येते, तिला प्रत्येक वेळेस सोनोग्राफी केली, तिला 2-3 वेळा सोनोग्राफी केली. त्याच्या आतड्यावरती सूज आली की मग तिचं पोटात दुखायला चालू होतं, पुढे इन्फेक्शन होतं त्याला असं. म्हणजे आता बावड्या तुम्ही म्हणता आता बऱ्याच कमेंट आता त्याला की त्याच्या वडिलांचं काम आहे, सोमाचं काम आहे, पण तो घरी काम करतोय, एडिटिंग करतोय कालचं आणि मी मोकळाच बसलो होतो. मग मी दवाखान्यात चालवलं. माझ्याबरोबर पूजा पण आहे आणि वहिनी पण आहेत आणि राधू पण. बघू आता आम्ही पाठीमागचा रिपोर्ट घ्यायला आलो इकडं खालच्या घरी. मागचा रिपोर्ट बघायचं, सोनोग्राफी केलेलं डॉक्टरांना दाखवायचं असं असं झालंय म्हणून. आणि नेहमी असं झाल्यावरती पोट दुखतं. बघू आता काय म्हणते डॉक्टर. चला वहिनी, गोळ्या बिळ्या घेतल्या का सगळ्या? काय राहिलं? गोळ्या राहिल्या, गोळ्या त्या फायलीच्या नादात फाईल घेतली ना अजून घरी राहिला. पाहिले घेतली आणि गोळ्याच विसरल्या का? पहिल्यांदा घेतल्या राहिल्या का? फाईल तेवढी आली. गोळ्या कधी नेलत दवाखान्यात? 2दा नेली की त्या दिवशी, परत काल जयंतीत पण नेली होती. अजून होय, तिथं नेली होती की त्या दिवशी. राध आहे ना? आहे की मेन पेशंटच विसरायचा. गोळ्या मी पहिल्यांदा घेत. इथं दवाखान्यात आणलं तर वहिनी म्हणतात इथं फरक नाही पडत. या डोस द्या सांगू डॉक्टरला. वहिनी यागळा डोस द्या. राधा कुठे आहे? राधा आमच्या एवढी मेडिकल कॉलेजला. कुठले मग आता? तिथं नाही फरक पडत, नुसती गोळ्या औषधं देतात. चला कुठले घ्यायचे? औषध लागते तेवढंच घ्या, मोकार घेऊ नका औषध. राधा खाशील ना औषध? 2च वाटले. राधाची सकाळी सोनोग्राफी करायला सांगितली, तर सकाळी आम्हाला सोनोग्राफी करायला जायचं. अमावस्या पोटी म्हणजे अच्छा खायचं नाही का? चला चला चला, पेशंट धरून आणले. चला भाई साहब हो यार, मुझे लगे चले गए गांव में. अभी अपन को थोड़ा सा जूस पिला दो, मौसंबी का. तर ह्यांना म्हणलं जाता जाता ज्यूस पाजून जावा थोडासा मस्त पैकी. वॉटरमेलन देतो पाहिजे. मोसंबी काय असा डायलॉग मारा तो, सचमुच उठाय मोसंबी. काय प्यायचं का दुसरं अजून? ओय और कुछ शादी हो गई? करना भी मत. देख लिया ऐसा होता है. चांगलं सांगतोय, लवकर लगीन कर म्हणतो त्याला. घरी आलो तर कृष्णाचा गल्ला कृष्णा भरतो 20च्या नोटांनी. अरे वा 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 वा. कुठलं पैसे घेतलं? आणि पण सांगत जा तिथलं पैसे घेतल्या तात्या, नाहीतर आपासारखा खेळ करतील. गपचूप गल्ल्यात टाकतील आणि गप बसायचा. चला आज दुसरा दिवस आहे आणि आज राधाला घेऊन जायचं आपल्याला सोनोग्राफी करायला. राधा आलेली, शाळेत पण नाही गेली आज राधा. ए पिवड्या, त्याला दवाखान्यात न्यायचे, इंजेक्शन द्यायला. दवाखान्यात जायचंय. ए राधू कुठं चालली? चपला घालून चला. ए चला ना. काय ग पिलो? दवाखान्यात जायचं आणि लपून बसायचं. लपाछपीच्या नावाखाली पिवडीला लपवले आतमध्ये तिकडं आणि आम्ही चाललोय दवाखान्यात. दरवाजा उघडून ठेवतो, नाही तर आतमध्ये सगळे कोण राहतात. कुत्रा निवांत झोपला येतं नाही, कोण उचलून ती काय मम्मीच आहे ती काय.
मसाला द्यायचा का? महागाई हा लगेच ओळखू आता तुम्ही लांब म्हणून ना. द्यायचंय. काय चॉकलेट घ्यायची वय? जा बाबू तू थांबतच. आता सोनोग्राफी करून आणलं. तिथं पाठवलं होतं काय धन्वंतरी डायग्नोस्टिक सेंटर. चला आले पेशंट. पेशंट वहिनीला डॉक्टरांनी सांगितलंय. काय काय सांगितलं वहिनी सांगा. काय नाही मुतखडा आहे काय नाही म्हणलं ते अपपेंड्या काय म्हणतात ते पण नाही म्हणलं. बर हा फक्त सूज आहे त्याला चॉकलेट पण नाही द्यायला लावलं. अच्छा सूज आहे का? चॉकलेट आहे खाते. राधू कळलं का? कुठे आहे तू? तोंड दिसत नाही. इकडं इकडे वय कळलं का? चॉकलेट सुद्धा खायच नाही. तरी वहिनीला रात्री तुम्हाला वाटलं ना? काय वाटलं? ते तिचं तसं दुखायला लागलं गोळ्या औषधा नाही ना राहिलं ते लगेच समजायचं सूजच आहे म्हणून. तुम्ही सोनोग्राफीचा दवाखाना टाकता का मग? नाही ते फक्त तसं फक्त बघून ओळखायचं काय होतंय. त्याच्या दुखण्यावरच कळतं ते सूज असलं तरच दुखतं असं नाही दुखत त्याचं. आता हे रिपोर्ट दाखवायचा आपल्याला त्या डॉक्टरांना. मग गोळ्या औषधं घ्यायचं होऊन जाईल. राहील एकदा सोनोग्राफी नीटनेटकी आली म्हणजे होऊन त्यांनी जातं. लय भारी केले सोनोग्राफी. कोणी इकडला कमराचे दोन्ही बाजूने केले परत पोटाचे केले. नाहीतर सरकारीत गेल्यावर कशी करतात? ते एका मिनिटातच खाली लावतात. करतच नाही. सरकारीमध्ये 2-3 वेळा गेलते सोनोग्राफी करायला पण तिथं व्यवस्थित करतच नाही. एकदा इथून इथं असं केलं की हा चला निघा उठा. डॉक्टर पण म्हणले प्रायव्हेट मध्ये 2 पैसे जातील पण तुम्ही व्यवस्थित करून आणा. मग आता बराच वेळ सोनोग्राफी म्हणजे आम्ही इथंच बसलोय. व्यवस्थित केली झाली सगळ्या गोष्टी समजल्या. आता इलाज करायला जायचं हॉस्पिटलला. आणि राधो खात जाऊ नको तसलं काय. हो आलो पुन्हा रात्रीच्या हॉस्पिटलला. आता बघू इथं रिपोर्ट दाखवून डॉक्टर काय गोळ्या औषध देतोय. चला जावा चला चला आलोच मी दरवाजा लावून. डॉक्टरांनी औषध गोळ्या दिल्या. आता चाललोय घरी. जाता जाता यांना म्हणलं ज्यूस पाजाव थोडस फ्रूटचा. कसं व्हायचं वहिनी तुमचं? कसं व्हायचं? तिथं जास्त माणसं आहेत म्हणून वहिनी ज्यूसच पेले नाही का? संघा घेऊन आलाय. संघ घेऊन आल्या ज्यूस. आता गाडीत तरी पॅकी. अहो गाडीत तरी पॅकी. तुम्हाला म्हणलं होतं कागद लावून घ्यायला म्हणून. आपण माणसं दिसली की वहिनी ज्यूसच कॅन्सल केलेलं. पिवड्या धरलंच आहे का कुत्र? सोड की. ए दुर्गाला काढ की. आता आम्ही आलोय मच्छी मार्केटला पिवडीला घेऊन. तर थोडस मच्छी घ्यावं म्हणलं आजच्या दिवस. पिऊ तू माझ्याबरोबर फर्स्ट टाइम आली ना मच्छी मार्केटला? मास बघायचा तुला केवढा? काय कोणता घ्यायचा? जिता आहे. उचल मासा चल बाबा मासा उचल. मासा उचलला पिवडीला. नाही कोण काय म्हणत उचल. नाही कोण काय म्हणत उचल चल. उचल 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 बार काय. थांब बाबू मी तुझा अभ्यास घेतो. हा म्हणा म्हणा आता. 3 4 5 इकडे बघून 6 7 8. अरे डायरेक्ट 9 वर ठोका. 8 कोण तुझा बाप म्हणायचा आहे. पिहू तुला आपण का आणले? स्वेटर आणला? पूजाने लागले बाबा आता करायला. काय कोथिंबीर कोथिंबीर लसूण काय त्याच्यात? कोथिंबीर लसूण खोबरं. ठीक आहे खोबरं. आम्ही आता मासे तळण्याच्या तयारीमध्ये आहे. या ठिकाणी बऱ्याच दिवसातून मासे खातोय मी. बरेच दिवस झालं मासे खाल्लेलं. मला वाटते 2 दिवस तरी झालं असलेलं. खाल्लंच नाही. रविवारी खाल्लं होतं त्याच्यावर आज मंगळवारी खातोय.
सोमवारी आता मी सोमवार शनिवार गुरुवार पाळतो त्याच्यामुळे तिथं काय आता विषय नाही. कृष्णा आला शाळेत ना या बसा त्याला एक एक खावा सगळ्यांनी उठा.